आजची रेसिपी माझ्या लहानपणीची आठवण आणि माझ्या मुलींची अतिशय फेवरेट अशी कुरडयाची चटणी। पारंपरिक रेसिपी आहे ही। पावसाळ्यात जेव्हा घरी भाजीला नसायचं तेव्हा माझी आई अशी कुरडयाची चटणी बनवायची। म्हणजे देशी नूडल्स ही आपण म्हणू शकतो ह्याला। खूप सुंदर होते, मला फार आवडते। माझ्याकडे जाडे शेंगदाणे नव्हते म्हणून कच्चे शेंगदाणे मी जाडे भरडे मिक्सरला फिरवून घेतलेले। एक छोटा कांदा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि या कुरडया एक अर्धा तास मी थंड पाण्यातच भिजत घातल्या होत्या आणि चाळणीत नितळून घेतलेल्या आहेत। सर्दी झालेली आहे त्यामुळे आवाज थोडा वेगळा येत असेल तुम्हाला। रेसिपीमधून आपल्याला खूप सारे फायदे मिळतात। गव्हाच्या चिकापासून बनवलेली कुरडई असल्यामुळे चिकामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं। कॅल्शियममुळे आपले हाडे व केसे मजबूत होतात, पोट स्वच्छ राहण्यास मदत होतं। अशा भरपूर फायदे असल्यामुळे मी 15 दिवसातून एकदा तरी माझ्या मुलींना ही भाजी देते। कुरडई तळून द्यायचं म्हटलं की तेलकटाचं प्रमाण वाढलं जातं आणि तेलकटामुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता असते, म्हणून मी अशा पद्धतीने भाजी करून देते। भाजी माझ्या मुलींना खूप आवडते। तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे। हे तर मी थोडं लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, तर मीठ घेतलेलं आहे। आता आपण फोडणी करून घेणार आहोत। तेल चांगलं आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। जिरे घालून घेणार आहे। जास्त वेळ लागत नाही, एक 5 ते 7 मिनिटात आपली भाजी रेडी होते। हिंग घालणार आहे चवीनुसार। कढीपत्ता घालणार आहे थोडासा, 4 ते 5 पाने। आणि जे आपण शेंगदाणे बारीक करून घेतले होते, कच्चे शेंगदाणे आहेत त्यामुळे मी इथं तेलात चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे। तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं जाडं भरडं कूट असलं तर वरूनही तुम्ही घालू शकता। असं एकसारखं हलवत मी व्यवस्थित शेंगदाणे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे। त्यामुळे खाताना कुरडईच्या भाजीमध्ये खूप चांगले लागतात, म्हणून मी असं व्यवस्थित भाजून घेत आहे। आमच्या लहानपणी पावसाळ्यात भाजीला काही नसेल, कुठे बाजारला आईला जायला नाही भेटलं तर मग ती अशी भाजी बनवायची, खूप छान लागायची ही भाजी। एक दिवस मी माझ्या मुलींसाठीही बनवली, मुलींना खूप आवडली। नूडल्ससारखे व्यवस्थित 1-1.5 चपाती या भाजीबरोबर त्या खातात आणि आरोग्यासाठीही खूप फायद्याची आहे, म्हणून मी अशी 15 दिवसातून एकदा दोनदा करून देते त्यांना। आता एक छोटा कांदा घेतला होता, तोही इथे मी घालून घेतलेला आहे। थोडासा लालसर होईपर्यंत इथं हाही भाजून घ्यायचा आहे आपल्याला। अगदी करायला सरळ साधी सोपी आहे। फक्त कुरडई अर्धा तास करायच्या अगोदर मी पाण्यात भिजत घातली होती, त्यामुळे ती चांगली फुलली आहे आणि चाळणीत व्यवस्थित ओतून घेतल्यामुळे पाणी नितळलेलं आहे त्याच्यातलं। आता कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात आपण या मिश्रणामध्ये। कांदा छान भाजून झाल्यानंतर लाल तिखट घालून घेतलेलं आहे मी, तेही खूप छान पद्धतीने हे करून घेते। मी इथं थोडंसंच लाल तिखट वापरलेलं आहे, मिरची पावडर आहे कमी तिखटाची, कारण माझ्या मुली खाणार आहेत म्हणून मी खूप कमी तिखट बनवलंय। तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर घालू शकता। या 7 कुरडया होत्या, त्या मी अशा तोडून भिजवून चाळणीत ओतून घेतलेल्या आहेत। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे दिसतायत ना आपले देसी नूडल्स सारखे, त्यामुळेच मुलींना फार आवडते ही भाजी। भाजी केली की सगळी भाजी एकदम करायला 10 मिनिटं लागतात, पण खाताना 5 मिनिटातच संपून जाते असं म्हटलं तरी हरकत नाही। असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे मी। मीठ अगदी थोडं घालायचं आहे या भाजीला, कारण कुरडईलाही चिकामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे। आता पाण्याचा थोडासा शिंतोडा देऊन झाकून झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही चेक करूनच मीठ घाला, कारण कुरडईला मीठ जर जास्त असेल तर मग मीठ घालायचीही गरज लागत नाही, त्यामुळे चेक करूनच मीठ घालायचं आहे आपल्याला। आता पाण्याचा शिंतोडा देऊन झाकण पॅक ठेवून मी एक 5 मिनिटासाठी भाजी झाकून ठेवणार आहे। मिनिटानंतर झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला। भाजी आपली अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे, चांगली वाफ बसलेली आहे आपल्या भाजीला। आता व्यवस्थित मिक्स करून आपण वाढणार आहोत ताटामध्ये। काढून दाखवते मी एका प्लेटमध्ये। कशी अगदी सुटसुटीत, एकदम कडकही नाही, मऊसर अशी भाजी रेडी झालेली आहे आपली। चपातीसोबत खूप छान लागते, माझ्या मुलींना फार आवडते। तुम्हीही करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।